नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये. बोलेस किचनमध्ये आज आपण मस्त अशी टेस्टी पनीर भुर्जी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. मला इथे 2 माणसांसाठी पनीर भुर्जी बनवायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीची मोठे होल असलेली किसणी आपल्याला घ्यायची आणि त्या किसणीने हे सगळं पनीर आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे. तर मी इथे सगळं पनीर छान असं किसून घेतलेलं आहे. आता हे किसलेलं पनीर आपण बाजूला ठेवूया आणि एक कांदा कट करून घेऊया. तर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त कांदा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी एखादा कांदा घातला तरी सुद्धा चालेल. तर आता हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता कांदा सुद्धा आपला चिरून झालेला आहे. आता आपण भुर्जी बनवायला घेऊया. तर इथे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये छोट्या चमच्याने 1 चमचा तेल घातलंय. तेल छान गरम झाल्यावर आपण कट करून घेतलेला कांदा यामध्ये घातलाय. आता हा कांदा छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हाय किंवा लो कोणत्याही फ्लेमवर परतून घेतला तरी चालेल, फक्त करपू द्यायचा नाहीये. तर तुम्ही इथे बघू शकता कांदा छान सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता यामध्ये आपण किसून ठेवलेलं पनीर घालायचंय. सगळं पनीर आपल्याला यामध्ये घालायचंय आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळं करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तर इथे मी पनीर कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद, म्हणजे पाव चमचा हळद मी इथे घातलेली आहे. त्याचबरोबर पाऊण चमचा लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. अर्धा चमचा जिरपूड घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ. आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटं मीडियम किंवा हाय फ्लेमवरती याला एक छान वाफ येऊ द्यायची आणि मस्त अशी गरमागरम टेस्टी पनीर भुर्जी खाण्यासाठी तयार. तर आजची ही साधी, सोपी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलेस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.